रोज रोज कोणती रांगोळी काढावी याचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे सोपी आहे बघा. एक गुणिलेचा चिन्ह मी काढून घेतलेला आहे आणि मध्ये आपण कोनाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. आता चारही बाजूला आपण कोनाप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. बघा मी चारही बाजूला कोनाप्रमाणे आकार काढून घेतलेले आहेत. आता त्याला एक आपण वरती गोलाकार करून घेणार आहोत. जसा दिलचा आकार असतो ना त्याप्रमाणे आकार करून घ्यायचा आहे. बघा सर्व ठिकाणी मी दिलचा आकार करून घेतलेला आहे. तर वरती आपण एक एक छोटं छोटं 3-3 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. बघा चारही ठिकाणी मी छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी रोजची काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे बघा. आता थोडं थोडं रंग आपण भरून घेणार आहोत. थोडासा गुलाबी रंग भरायचा आहे बघा. सर्वच फुलांमध्ये मी गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. फुलाचा मध्ये एक पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. आता जे आपण दिलचा आकार काढलेला आहे तिथे हे थोडासा छोटासा पानाप्रमाणे आकार काढायचा आहे. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. तर मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे ऑरेंज रंगाचे डॉट देऊन एक फूल तयार करून घेतला आहे बघा आणि मध्ये निळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता मधल्या ज्या रेषा आहेत तिथे आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. बघा सर्व रेषांवरती मी छोटी पानं काढून घेतलेली आहेत आणि जे रेषेचं टोक आहे त्यावरती सुद्धा एक छोटंसं पान काढून घ्यायचं आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही. ते थोडासा आकार दिलेला आहे बघा मी. पानाला आकार देऊन घ्यायचा आहे काडीच्या मदतीने आणि मध्ये एक डॉट देऊन घ्यायचं. थोडासा मोरपिसाप्रमाणे आकार द्यायचा आहे बघा. पोपटी रंगाचे डॉट मी देऊन त्यावरती थोडासा जांभळा रंग टाकून घेतलेला आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता. अगदी सुंदर आहे बघा आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळी सुद्धा अगदी सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठीच आहे. दररोज तुळशीसमोर देवघरासमोर किंवा दरवाजासमोर आपण रांगोळी काढत असतो तर त्यासाठी अगदी सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. आता इथे 3 डॉट देऊन एक त्रिकोण काढून घेतलेला आहे. मध्ये सुद्धा एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे. तर त्रिकोणाच्या प्रत्येक कोणावरच्या ज्या रेषा आहेत ना त्या आपण पुढे वाढवणार आहोत. थोड्या रेषा पुढे वाढवायच्या आहेत. बघा सर्वच कोणांवरती रेषा मी पुढे वाढवलेल्या आहेत. आता तिथे आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि काडीच्या मदतीने फुलं तयार करून घ्यायची आहेत. मागच्या बाजूला डॉट ओढायचे आहेत बघा आणि मध्ये आपण लाल रंगाचा डॉट देणार आहोत. आता जे रेषेचे टोक आहेत वरती तिथे सुद्धा आपण छोटी छोटी डॉट देऊन घेणार आहोत आणि त्याला एक तर जो मधला डॉट आहे फुलाचा तो वरच्या बाजूला थोडेसे ओढून घेतलेले आहेत बघा. सर्व डॉट आपण काडीच्या मदतीने मागच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आता मधला जो त्रिकोण आहे त्या प्रत्येक कोणावरती सुद्धा आपण तुऱ्याप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. गोलाकार काडीने गोलाकार करून घ्यायचा आहे बघा आणि वरती 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. जे डॉट आहेत ते आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. तर मधला जो त्रिकोण आहे त्यावरतीही जास्त रिकामी जागा दिसू नये त्यासाठी आपण एक गोलाकार करून घेणार आहोत. मध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. थोडा रंग भरून घेतलेला आहे बघा. जे आपण
हे काढलं बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. एक अधिकचं चिन्ह काढून घेतलेलं आहे, जसं आपलं गणितामध्ये प्लसचं चिन्ह असतं ना त्याप्रमाणे. आणि मध्ये गोलपाकळ्यांचं एक फूल काढून घ्यायचं आहे, 4 पाकळ्यांचं. 4 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. मध्ये मध्ये फांदीप्रमाणे रेषा काढून घ्यायच्या आहेत. आता जी कडेची रेष आहे त्यावरती आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत बघा. डॉट द्यायचे आहेत आणि छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत. सर्वच रेषांवरती छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत. बाजूच्या रेषांवरती डॉट देऊन घ्यायचे आहेत. आणि रेषेच्या टोकावरती बघा हिरव्या रंगाचे डॉट मी देऊन थोडासा पानांप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. तर इथे आपण डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. मी 5 डॉट द्यायचे आहेत, अगदी समोरासमोर द्यायचे आहेत बघा. गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर मध्ये जो डॉट आहे तिथे हे एक आपण गोलाकार करून घेतलेला आहे काडीच्या मदतीने. आता सर्व बाजूने आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. आता उद्या रविवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे, अगदी सुंदर आहे बघा, झटपट होणारी आहे. लाल आणि पिवळा रंग भरून घ्यायचा आहे. मध्ये लाल रंगाचे एक फूल आपण तयार करून घेणार आहोत. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या असतात रोजच्या काढण्यासाठी. बघा आणि छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर रोज नक्की काढा. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचं बघू शकता, अगदी सुंदर आहे बघा. जी बाजूला आहे ते लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. अशाच नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.